हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आज खूप सकाळी लवकर उठलो मी 6 वाजता आणि स्कायू आणि झोपलेत अजून, त्यांना उठवलं नाही. मी उठलो आहे आणि आज ठरलं आहे की बाहेर जायचं बोरिवली साईडला गोराईकडे. तर हे कालच डिसाईड झालं. सुवर्णा आणि मी म्हटलं चल जाऊया. आणि आज माझा बड्डे आहे तर मी म्हटलं बड्डेलाच तिकडे आज फॅमिली टाईम स्पेंड करू असं डिसाईड केलं. तर मी आता झालो आहे फ्रेश. आता सगळं चहा बी करून ठेवलं आहे. आता थोड्या वेळाने स्कायूला आणि सुवर्णाला उठवेन. अर्ध्या तासाच्या फरकाने आधी सुवर्णाला उठवेन आणि मग तिला सांगेन तू फ्रेश हो आणि मग नंतर लास्टला स्कायूला, कारण त्याची झोप पूर्ण झाली पाहिजे. तर ठीक आहे, स्टेट येऊन आता थोड्या वेळाने आम्ही निघू इथून. तसं काही घाई नाही आहे, आरामात पोचायचं आहे की तिथे जायचं आहे लवकर किंवा काय असं काहीच ठरलं नाही. बघू आता तिकडे गेल्यानंतर डिसाईड करू. त्यामुळे एकदम निवांत बोलतात ना, न घाई करता निघणार आहे आज. ओके, तर स्टे ट्यून. बघा आज आम्ही माझ्या वाढदिवसासाठी आम्ही आज काय काय करतो आहे मजा, ते आज म्हणजे डेलीचं आम्ही जिथे जाऊ ते शूट करू आणि तुम्हाला दाखवू. ओके, चला स्टे ट्यून. तर आता आम्ही जसे इथे पोचलो जेट्टीवरती, तिकडे आम्हाला लगेचच बोट मिळाली आणि मी पटकन आतमध्ये बाईक घेऊन पार्क केली. इवन सुवर्णा आणि स्काय पण बसलेत, ती जर अपोजिट साईडला बसलेत आणि हा सकाळचा व्ह्यू. ते निघाली आमची बोट आणि असते हे सगळं बघता. तरी आज इतकी गर्दी नाही आहे इथे, पण स्कायू आज खूप खुश असेल. ॲक्च्युली मी बाईक घेऊन इकडे उभा आहे, स्कायू आणि सुवर्णा त्या साईडला आहेत. खूप दिवसांपासून स्कायूला बोट बघायची होती. खूप वेळा त्याने मला सांगितलं बोटमध्ये बसायचं, रॅडा बोटमध्ये घेऊन चल. तर मी फायनली म्हणून आम्ही डिसाईड केलं गोराई, आणि आता तो बोटमध्ये बसला आहे. तिथे खूप खुश असेल, म्हणजे एकदम मला कळतं आहे त्याला काय फील होत असेल ते. आणि 2 ते 3 मिनटातच इथे आम्हाला जेट्टीला बोट लागते आहे. लगेचच आलं हे, जास्त इतका वेळ लागत नाही आहे, पटकन आम्ही आलो इथे. फर्स्ट टाइम आहे. मज्जा आली. तुला बोट बघितली फायनली, इथे जेट्टी लागली. इथे आता 20-25 रुपये घेतील ना. खूप शांत आहे, बोट पण लागली समोर. किती बोट आज खाली आहे, तरी गर्दी नाही एवढी ना. ऊन पण नाही आज, मळप पण आहे, टेन्शन नाही ना. मस्तपैकी पोचलो फार्म रेजन्सीमध्ये. हा इथे गेट आहे. पहिला आधी इथे ऑफिस होतं समोर, पण आता त्यांनी आत घेतलं आहे. खूप मोठं आहे. कुठे चालतोय? वेट. हॅलो, तर आता रूममध्ये पोहोचलो आहे. रूम घेतले आहे. 1600 रुपये त्याचे भाडं आहे एका रूमचा पूर्ण दिवसासाठी. 3 जण. हे बघा स्कायू मस्त आवडली. पूर्ण मस्त मजा चालली आहे स्कायची. इकडे TV पण चालू आहे. तो आता बंद केला आम्ही. कोण जाणार स्विमिंग पूल मध्ये? कोण जाणार? तर आज सकाळी लवकर उठलो आणि काल रात्रीच आमचं डिसाईड झालं की सुवर्णा म्हटले की एक काम करूया ना, फार्म रेजन्सीला जाऊया ना. तर मी म्हटलं चल, असं पण दिवस यायचं आहे खाली आहे, तर आपण जाणारच होतो कुठेतरी. तर म्हटलं चल फार्म रेजन्सी का नाही. आणि खूप वर्ष झाली या रिसॉर्टमध्ये येऊन, तर म्हटलं चला परत एकदा बघू जाऊन. आणि इथे बीचला पण घेऊन जाऊ शकतो स्कायूला, म्हणून खूप मस्त. सकाळी निघालो, घाई शूट करताना मिळालं नाही आणि पूर्ण रोड खाली नुकतीच बोट लागली आणि फटाफट मग बोटमध्ये बसलो, नाही तर परत अर्धा तास वेट करावं लागलं असतं. आणि कसं त्याचे 5 रुपये बोट म्हणजे बोटीमध्ये बाईकचे 5 रुपये घेतात आणि पुढे येऊन आमचे 40 रुपये घेतले. म्हणजे टोटल
मी स्कायू आणि सुवर्णाचे दोघांचे मिळून 45 रुपीज घेतले. त्यामुळे घाईघाईत आम्ही बोट पण पकडली आणि स्कायूला मग चांगलं त्याला बोट बघायची होती. मग आम्ही विचार केला एक तर अलिबागला जाऊ नाही तर गोराईला जाऊ. पण नंतर मग म्हटलं चला गोराईच करू, कारण ते जवळ आहे. अलिबाग खूप लांब पडलं असतं म्हणून. जाऊया आता प्रॉपर्टी यांची बघ. इकडे आम्ही आधी ह्या रूममध्ये राहिलेलो, आता 3rd रूम भेटला आहे. मोठी प्रॉपर्टी आहे. अरे जेवणाचं इकडे घेतलं आता. आधी ह्या साईडला जेवण होतं, बोट आहे तिकडे तसं आहे पण कॅफेटेरिया. चल बघूया आहे का. दे इकडे आहे आईस्क्रीम काउंटर, बोट ठेवली आहे. अरे वा, खुश झालाय फुल, खूप खुश झाला. जा 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 जा, एन्जॉय. मी पण येणार हा. दोन झाले नाही तर भेटले नसते असे फ्री कधी. गार्डन मध्ये गेला आम्हाला. हा मी पण येतो हा. कशाला नको, बघ किती मस्त मज्जा येते झुल्यामध्ये ना. ये स्कायू झुला. तो कधी झुल्यामध्ये बसतच नाही. किती मजा येते. हे बघ हे बघ, घाबरायचं नाही. हे बघ घाबरतोय. तेच आवडतं स्लाइड बस. हा ओके ओके. हा चेंजिंग रूम आहे आणि ते शॉवर घ्यायचा इकडे. हे झाल्यावरती हा जेंट्स वॉशरूम आणि इकडे पूल आहे. पूल बनत आहेत ना, सगळं अंडर कन्स्ट्रक्शन आहे. फक्त छोटासाच पूल आहे मला वाटतं. ते किती ह्या जुन्या राईड आहेत तशाच आहेत नावाला. तिकडे एकदम लांब पूल आहे, हा इथं बनतोय. चेंज करूया. छोटेस गार्डन. स्कायू बसतो इथे. नको नको, लागेल असती. इकडे पुढे वुडनचे हे आहेत, वुडनचे विलाज आहेत. सगळं अंडर कन्स्ट्रक्शन आहे, बनतंय सगळं. आधी किती मस्त होतं, ह्या खूप छान होतं. खूप सारे कॉटेजेस रूम्स बनत आहेत, मोठे मोठे बनत आहेत ना. ते पण झुला आहे तिकडे पुढे आहेत. इथे वुडन कॉटेजेस आहेत, वुडन रूम आहेत सगळ्या. डॉमेट्री सगळं आहे. मजा आली स्कायू. अरे 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 किती खुश. क्या भागो ना. लहान नाही, मम्मा एकटी गेली बसायला तिकडे. ये मम्माकडे बघी. भाग चला चला चला, जा मम्मा पास जा. पूर्ण मोकळं भेटलंय. खूप छान प्रॉपर्टी. स्टेसाठी फॅमिलीसाठी निवांत असा गेटवे करायचा असेल तर डेफिनेटली या खूप चांगल्या रूम आहेत. बघा, बघू शकता. ह्या रूम पण आम्ही खूप आधी ट्राय केलेत, खूप चांगले आहेत. असती इव्हन रात्रीचा स्टे इथे खूप छान होतो. आम्ही खूप आधी केलेला इकडे फॅमिलीज. अरे 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 चल, टॉर्टॉईज कडे पण जाऊया. ये इकडे. इथे टॉर्टॉईज आहे पण तिथे. बस ये. ते खूप असे फोटो पॉइंट्स आहेत जिथे बसू शकतात सगळे. चला मी थोड्या वेळ आता मी बसणार, माझा टर्न आहे. आता मी बसणार आहे इकडे झुलावरती. हा निवांत एकदम शांत, कोणी नाही. हाय स्कायू. तुम्हाला जर फॅमिलीसाठी स्टे करायचं असेल एकदम निवांत असा शांत मस्त, म्हणजे असं बोलतात ना, सगळ्या आजूबाजूला चांगली झाडं आहेत, क्लीन परिसर आहे, खूप स्वच्छ आहे ठेवलं आहे आणि मेंटेन केलं आहे. आणि आमचं हे आधीपासूनच फेवरेट आहे रिसॉर्ट. पण आता कसं हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे
त्यामुळे थोडेसे 2 पूल आहेत अवेलेबल आणि रूम्स आहेत इकडच्या. पण साधारण 1-2 वर्षानंतर हे खूप चांगलं रिसॉर्ट होईल. मस्त गेट अवेसाठी, फॅमिली गेट अवे. स्काय तर तुम्ही बघाल ना, ऐकतच नाही बघा, हिस्सा पळतोय. सनफ्लॉवर बघतोय आणि इकडे फक्त टॉर्टॉइससाठी परत आला. खूप आवडलं त्याला. पूलमध्ये जायचं होतं पण आम्ही असंच पहिला आधी फिरायला आलो की कुठे काय काय आहे काय काय बघण्यासाठी. बस 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 किती पळतोय. आधी इथे खूप सारे म्हणजे हे पण होते, प्राणी पण ठेवलेले, जसे यांनी बदक सोडलेले रिसॉर्टच्या इकडे, जेवणाचं जिथे रेस्टोबारचं सेक्शन होतं तिकडे. आणि ससे होते, कासव होते, असं खूप सारे चांगले चांगले म्हणजे असे प्राणी सोडत होते. म्हणजे छोट्यांसाठी ते बघायला खूप मजा यायची, छोटे लहान मुलांसाठी. पण आता मला वाटतं त्यांनी हे नाही येते तिथे. परत मला वाटतं पूर्ण जेव्हा कन्स्ट्रक्शन सगळं कंप्लीट होईल त्याच्यानंतर ते ठेवतील. ते एक लहान मुलांसाठी फार गंमत असते. म्हणून स्कायू फक्त फिरतोय. हाय स्कायू, जा तू, बाय बाय. मी बसतो इथे. मस्त एन्जॉय चालू. बाय बाय. हा चालेल. चला आता रेडी झालोय पूल मध्ये जायला. सुवर्णा रेडी आहे, मी रेडी आहे. कुठे चाललो आपण? कुठे चाललंय? स्विमिंग पूल करायला. चल चप्पल नाही काय नाही आणि चालेल कुठे स्विमिंग पूल. चला. ची तो बोलतो ओढली झाली. ओके. बाय बाय. अभी त्याला पकडा. मजा आली. त्याला पकडतो बघ खाली. जरा बाद झाला. काही खूप म्हणजे खूप एन्जॉय करतोय. खूप जास्तच एन्जॉय करतोय. आणि फर्स्ट टाइमच आहे त्याचा पूलमध्ये. आणि बोलतो घरी नाही जायचं, इथेच बसायचंय. थंड पाणी तरी त्यातल्या त्यात गरम आहे. थंड पाणी. हॅलो गाईज, तर आता दुपार झाली आहे आणि स्कायू झोपेतून उठला आणि बोलतो बाहेर चल. तर थोडं फिरलो आणि आता निघतो इकडून. झालं आहे ऑलमोस्ट 4 वाजायला आले. तर आता निघून यांना जाऊ आम्ही गोराई बीचला. तिकडे जाऊ, फिरू थोडं, बघू. ह्याला दाखवतो तिकडे जर हॉर्स असेल तर. आणि
थोडं मजा करेल स्कायू. कधीपासून बघत काय करतो तू? लॉक करतोय. पण काय करतोय? तुझी डायनासॉरची टी शर्ट दाखव. बघा डायनासॉर, वेगवेगळे डायनासॉर आहे ना. आली सगळ्यांना दाखव. कीज दाखव. की दाखव की. अरे हा आमची बघ काय काय. हा तेच चाललंय याचं खेळणं. भागव भागव करून आला आता हे खेळतंय. स्कायू हॉर्स वरती बसतो तू. घोडागाडीमध्ये मजा चालली आहे स्कायूची पण ना. स्कायू बोट दिसते. मजा आली ना बीच वरती. चहा प्यायला मस्त एक चहा प्यालो गरमागरम. स्कायूने चाय बिस्किट खाल्ला. गाडी आली पाठीमागा. गाडी गेली ना मस्त पैकी. सो आता हे लोक ह्याच्यामध्ये बसले कारमध्ये. आता ते लोक आता बसले ह्याच्यामध्ये कारमध्ये. काय बोलतात माहिती नाही. बाईक सारखं बाईक. बाय 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 बाय. चटका पटका. घाबरलेला स्कायू. गोड आहे ना. बाय बाय करायला गेलाय सनफ्लॉवरला. हा बाय बाय कर. चल ये. तू बोलला स्कायू जातो. टॉर्टॉइसला पण बाहेर केला ना आता. बाय किती वेळा करणार त्याला. बस बस स्लोली स्लोली. हा हा त्याला सांग जातो मी. हा बाय बाय बोल. चल बाय बाय बोल. चल मम्मा आली ती बघ. रेडी झाली. चला मी जातो. जाऊ. चल. अरे चल ना तू. बाय बोललास ना आता टॉर्टॉइसला. परत आला इकडे. चल. सो स्कायू अँड ते डॅडी खेळून आले गार्डनमध्ये. आता आम्ही निघणार आहोत. खेळला स्कायू. स्कायूची हालत बघ कशी झाली. खेळ यायचं नाही. चल आता जायचं. आता चेकआउट केला आम्ही. आता मी इथे निवांत बसलो आहे इकडे. स्कायू समोर गेलाय स्विमिंग पूलला बाय बाय करायला. सगळ्याला बाय बाय करून आला. हॉटेल रूमला, टॉर्टॉइसला, सनफ्लॉवरला. आता गेलाय मम्माला घेऊन स्विमिंग पूलला बाय बाय करायला. आता येईल थोड्या वेळात. पण एकदम छान वाटतं असं म्हणजे बसायला इकडे. शांत थंड आहे खूप इकडे ह्या साईडला. कारण आम्हाला संध्याकाळी 4 पासूनच वाईब यायला लागली एकदम खूप थंड अशी. दाखवतो तुम्हाला. स्कायू येते मम्माला घेऊन बाय बाय करून आलाय. तो बघा बाय करायला गेलेला स्विमिंग पूलला. गोराईवरती पण चांगला रमला. केला बाय. तू बाय बाय केलं स्विमिंग पूलला. आतमध्ये वेडू आहेस का आतमध्ये. आता तू कपडे हे केलेस. न्यू कपडे आहेत. चल जाऊया बोटमध्ये बसायला. जायचं काय. नको काय नको. ये इकडे. चल चल जाऊया घरी.
सिनू हाऊसफुल. सिनू वाट बघतोय केक कटिंग. त्याला यायचंच नाही. चल बाबा. काय येऊ विंडो सीटला. हे बोट चांगलं. स्काय एकदम विंडो सीटला ते बघ. ते बघ बर्ड्स बघ. सीगल बघ. सीगल बर्ड. ते बघ बर्ड्स बघ. बर्ड एवढे आहेत ना. बिस्किट घेतलं असं ते खातात. येताना सुद्धा आम्हाला पटकन लॉन्च मिळाली आणि लगेचच आलो. बघा मस्तपैकी सूर्यास्त बघू शकता. आणि मी बाईक घेऊन पुढे आलो. सुवर्ण आणि स्काय तिथून पाठवून येत आहेत. तिकडे दिसतीलच. हॅलो. सो आता झाली आहे रात्र. तर आता आम्ही अभिचं बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे विथ फॅमिली. तर अभि कुठे चाललाय. कुठे चाललाय. हां. सो अभिसाठी काहीतरी म्हणजे एवढं काही मागू नाही शकते बिकॉज मला माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि बाहेर पण जायला होत नव्हतं. तर एक छोटंसं झेप्टोमधनं काहीतरी मागवलं आहे. दाखवते तुम्हाला. स्कायू डॅडीला दे. डॅडीला दे. हॅपी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे डॅडू. आम्ही जास्त काय नाही मागवलं बट आम्ही सप्टेंबरनं काहीतरी मागवलंय तुमच्यासाठी. होप सो तुम्हाला आवडेल. त्याने एवढा मोठा बॉक्स दिलाय पण आणि गेसेस एवढा मोठा बॉक्स दिलाय. ते कशासाठी दिलाय तो विचार करूनही तू हे करेल. मला वाटतं ह्याच्यामध्ये स्कायूची गाडी असेल. नाही. स्कायू काय गिफ्ट आहे डॅडीला सांग. काय गिफ्ट आहे. नाही काय रे. अरे वा. फेवरेट चॉकलेट. बुके आणि कॉफी मग. थँक्यू. कॉफी मग. स्कायू डॅडीला हे दे. बुके दे. फ्लावर दे डॅडीला. फ्लास दे. थँक्यू. फ्लावर ना. जिंगल बेल बोलतोय. थँक्यू. मला आवडली. मला वाटलं स्कायूची गाडी आहे. नाही तुला. चला चल केक घ्यायचा आहे. केक घे. सगळ्यांसाठी ऑर्डर केलेत पिझ्झा आज. आय थिंक गेल्या बर्थडेला पण मी पिझ्झाच ऑर्डर केलेले. ह्यावेळी पण पिझ्झा. मी काय कळलं नाही पण पिझ्झाच ऑर्डर केले कारण मध्ये आम्ही खूप बिर्याणी चायनीज आणि सगळं खाल्लं ना म्हणून. जून नंतर आता खातोय पिझ्झा. हा जून नंतर आता खातोय म्हणून. तर चला स्ट्रेट येऊन स्टार्ट कर. झालं. रेडी गाईज. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. काय चालू आहे. कुठे वेडांच्या राज्यात मी आलोय. लागेल सगळी श्वेता तू बाजूला. डायमंड नाही. ती बोली डायमंड खा म्हणजे मला डायमंड बोली. खडा बोलली दादाला. केक हवाय त्याला. असं काजू बिजू पण टाकलं पाहिजे. मी एवढं खंगोल कशी नाही होऊ शकते. होऊ शकते. अरे मम्मी पप्पा नाही आले. मी काय करायचं एकदा गाडी चालू झाली. दादाची मेमरी स्ट्रॉंग. तू याला काय भरवलं सिद्धी. काय कुठला वाला पाहिजे सिनू. हा वाला.
सायू तुला कुठला पाहिजे? त्याला ओनली चीज कावीला. हा वाला? ते वाला. अरे हा हे वाला खा. हे वाला चांगला आहे. ते वाला नको. भाजीवाला हा चला.